हॅलो एव्हरीवन, वेलकम टू गीता इंग्लिश क्लास. आज आपण रिमेनिंग डब्ल्यूएच क्वेश्चन आणि त्यांची आन्सर प्रॅक्टिस करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण काही डब्ल्यूएच क्वेश्चन शिकले आणि ह्या व्हिडिओमध्ये उरलेले डब्ल्यूएच क्वेश्चन वर्ड्स वापरून सिंपल क्वेश्चन आणि आन्सर कम्युनिकेशन प्रॅक्टिस करणार आहोत. इफ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश स्पीकिंग, दिस प्रॅक्टिस विल हेल्प यू अ लॉट. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्यासोबत प्रॅक्टिस जरूर करा. हुम हुम म्हणजे कोणाला कोणास. चला तर बघूया. हुम डिड यू मीट यस्टरडे? तू काल कोणाला भेटलास? हुम डिड यू मीट यस्टरडे? तू काल कोणाला भेटलास? आय मेट माय फ्रेंड. मी माझ्या मित्राला भेटलो. आय मेट माय फ्रेंड. मी माझ्या मित्राला भेटलो. हुम आर यू कॉलिंग? तू कोणाला फोन करत आहेस? हुम आर यू कॉलिंग? तू कोणाला फोन करत आहेस? आय एम कॉलिंग माय ब्रदर. मी माझ्या भावाला फोन करत आहे. आय एम कॉलिंग माय ब्रदर. मी माझ्या भावाला फोन करत आहे. हुम डू यू ट्रस्ट? तू कोणावर विश्वास ठेवतोस? हुम डू यू ट्रस्ट? तू कोणावर विश्वास ठेवतोस? आय ट्रस्ट माय पॅरेंट्स. मी माझ्या आई वडिलांवर विश्वास ठेवतो. आय ट्रस्ट माय पॅरेंट्स. मी माझ्या आई वडिलांवर विश्वास ठेवतो. हुम डिड यू इन्व्हाइट? तू कोणाला बोलावले? हुम डिड यू इन्व्हाइट? तू कोणाला बोलावले? आय इन्व्हायटेड माय टीचर. मी माझ्या शिक्षकांना बोलावले. आय इन्व्हायटेड माय टीचर. मी माझ्या शिक्षकांना बोलावले. हुम शुड आय आस्क? मी कोणाला विचारावे? हुम शुड आय आस्क? मी कोणाला विचारावे? यू शुड आस्क द मॅनेजर. तुम्ही व्यवस्थापकांना विचारावे. यू शुड आस्क द मॅनेजर. तुम्ही व्यवस्थापकांना विचारावे. हुज. तर बघा आता हुज म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाचे. तर बघूया. हुज बुक इज दिस? हे पुस्तक कोणाचे आहे? हुज बुक इज दिस? हे पुस्तक कोणाचे आहे? दिस इज माय बुक. हे माझे पुस्तक आहे. दिस इज माय बुक. हे माझे पुस्तक आहे. हुज पेन इज ऑन द टेबल? टेबलवरचे पेन कोणाचे आहे? हुज पेन इज ऑन द टेबल? टेबलवरचे पेन कोणाचे आहे? इट इज राहुल्स पेन. ते राहुलचे पेन आहे. इट इज राहुल्स पेन. ते राहुलचे पेन आहे. हुज बॅग इज दिस? ही बॅग कोणाची आहे? हुज बॅग इज दिस? ही बॅग कोणाची आहे? इट इज माय सिस्टर्स बॅग. ही माझ्या बहिणीची बॅग आहे. इट इज माय सिस्टर्स बॅग. ही माझ्या बहिणीची बॅग आहे. हुज कार इज पार्क आउटसाइड? बाहेर उभी असलेली गाडी कोणाची आहे? हुज कार इज पार्क आउटसाइड? बाहेर उभी असलेली गाडी कोणाची आहे? इट इज माय अंकल्स कार. ती माझ्या काकांची गाडी आहे. इट इज माय अंकल्स कार. ती माझ्या काकांची गाडी आहे. तर बघा, हाऊ ऑफन. हाऊ ऑफन म्हणजे किती वेळा. हाऊ ऑफन म्हणजे किती वेळा. हाऊ ऑफन डू यू एक्सरसाइज? तू किती वेळा व्यायाम करतोस? हाऊ ऑफन डू यू एक्सरसाइज? तू किती वेळा व्यायाम करतोस? आय एक्सरसाइज डेली. मी दररोज व्यायाम करतो. आय एक्सरसाइज डेली. मी दररोज व्यायाम करतो. हाऊ ऑफन डू यू वॉच टीव्ही? तू किती वेळा टीव्ही पाहतोस? हाऊ ऑफन डू यू वॉच टीव्ही? तू किती वेळा टीव्ही पाहतोस? आय वॉच टीव्ही ट्वाइस अ वीक. मी आठवड्यातून दोनदा टीव्ही पाहतो. आय वॉच टीव्ही ट्वाइस अ वीक. मी आठवड्यातून दोनदा टीव्ही पाहतो. हाऊ ऑफन डू यू व्हिजिट युअर विलेज? तू तुझ्या गावाला किती वेळा जातोस? हाऊ ऑफन डू यू व्हिजिट युअर विलेज? तू तुझ्या गावाला किती वेळा जातोस? आय व्हिजिट वन्स अ मंथ. मी महिन्यातून एकदा जातो. आय व्हिजिट वन्स अ मंथ. मी महिन्यातून एकदा जातो. हाऊ ऑफन डू यू रीड बुक्स? तू किती वेळा पुस्तके वाचतोस? हाऊ ऑफन डू यू रीड बुक्स? तू किती वेळा पुस्तके वाचतोस? आय रीड एव्हरी डे. मी दररोज वाचतो. आय रीड एव्हरी डे. मी दररोज वाचतो. हाऊ ऑफन डू यू कॉल युअर पॅरेंट्स? तू तुझ्या आई वडिलांना किती वेळा फोन करतोस? हाऊ ऑफन डू यू कॉल युअर पॅरेंट्स? तू तुझ्या आई वडिलांना किती वेळा फोन करतोस? आय कॉल देम एव्हरी इव्हिनिंग. मी त्यांना दर संध्याकाळी फोन करतो. आय कॉल देम एव्हरी इव्हिनिंग. मी त्यांना दर संध्याकाळी फोन करतो. आता बघा, हाऊ फार. हाऊ फार म्हणजे किती दूर, अंतर आहे ना. हाऊ फार म्हणजे किती दूर. हाऊ फार इज युअर ऑफिस? तुझे ऑफिस किती दूर आहे? हाऊ फार इज युअर ऑफिस? तुझे ऑफिस किती दूर आहे? इट इज 5 किलोमीटर्स अवे. ते 5 किलोमीटरवर दूर आहे. इट इज 5 किलोमीटर्स अवे. ते 5 किलोमीटर दूर आहे. हाऊ फार इज द बस स्टॉप? बस स्टॉप किती दूर आहे? हाऊ फार इज द बस स्टॉप? बस स्टॉप किती दूर आहे? इट इज नियर माय हाऊस. तो माझ्या घराजवळ आहे. इट इज नियर माय हाऊस. तो माझ्या घराजवळ आहे. हाऊ फार इज मुंबई फ्रॉम हिअर? इथून मुंबई किती दूर आहे? हाऊ फार इज मुंबई फ्रॉम हिअर? इथून मुंबई किती दूर आहे? इट इज अबाउट 400 किलोमीटर्स.
ती सुमारे 400 किलोमीटर आहे. इट इज अबाउट 400 किलोमीटर. ती सुमारे 400 किलोमीटर दूर आहे. आता हाऊ लॉंग बघू. हाऊ लॉंग म्हणजे किती वेळ, किती काळ. हाऊ लॉंग म्हणजे किती वेळ किती काळ. हाऊ लॉंग हॅव यू लिव्ह हिअर, तू इथे किती काळ राहतोस. हाऊ लॉंग हॅव यू लिव्ह हिअर, तू इथे किती काळ राहतोस, म्हणजे किती वेळापासून राहतो असं विचारायचंय. हाऊ लॉंग हॅव यू लिव्ह हिअर, तू इथे किती काळ राहतोस. आय हॅव लिव्ह हिअर 5 years, मी इथे 5 वर्षापासून राहतो. आय हॅव लिव्ह हिअर 5 years, मी इथे 5 वर्षापासून राहतो. हाऊ लॉंग विल इट टेक, किती वेळ लागेल. हाऊ लॉंग विल इट टेक, किती वेळ लागेल. इट विल टेक 1 hour, 1 तास लागेल. इट विल टेक 1 hour, 1 तास लागेल. हाऊ लॉंग इज द मीटिंग, बैठक किती वेळ आहे. हाऊ लॉंग इज द मीटिंग, बैठक किती वेळ आहे. इट इज फॉर 2 hours, ती 2 तासांची आहे. इट इज फॉर 2 hours, ती 2 तासांची आहे. हाऊ मेनी, हाऊ मेनी म्हणजे किती संख्या, म्हणजे संख्येच्या बाबतीत आहे, काउंट करतो आपण त्यांना. हाऊ मेनी म्हणजे किती संख्या. ओके. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर, किती विद्यार्थी आहेत. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर, किती विद्यार्थी आहेत. देर आर 50 स्टुडंट्स, 50 विद्यार्थी आहेत. देर आर 50 स्टुडंट्स, 50 विद्यार्थी आहेत. हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव, तुझ्याकडे किती पुस्तके आहेत. हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव, तुझ्याकडे किती पुस्तके आहेत. आय हॅव 10 बुक्स, माझ्याकडे 10 पुस्तके आहेत. आय हॅव 10 बुक्स, माझ्याकडे 10 पुस्तके आहेत. हाऊ मेनी डेज आर देअर इन अ वीक, आठवड्यात किती दिवस असतात. हाऊ मेनी डेज आर देअर इन अ वीक, आठवड्यात किती दिवस असतात. देर आर 7 days, 7 दिवस असतात. देर आर 7 days, 7 दिवस असतात. हाऊ मच, हाऊ मच ने प्रश्न विचारायचा आहे आता. हाऊ मच म्हणजे किती, प्रमाण किंवा रक्कमच्या संदर्भात आहे. ज्याला आपण समजा पैशाच्या मोजतो ना, पैशाच्या स्वरूपात असं प्रमाण आहे किंवा रक्कम मोजण्यासाठी हाऊ मच वापरलं जातं. हाऊ मच म्हणजे किती प्रमाण किंवा रक्कम. हाऊ मच मनी डू यू हॅव, तुझ्याकडे किती पैसे आहेत. हाऊ मच मनी डू यू हॅव, तुझ्याकडे किती पैसे आहेत. आय हॅव 500 रुपीज, माझ्याकडे 500 रुपये आहेत. आय हॅव 500 रुपीज, माझ्याकडे 500 रुपये आहेत. हाऊ मच वॉटर डू यू ड्रिंक डेली, तू दररोज किती पाणी पितोस. हाऊ मच वॉटर डू यू ड्रिंक डेली, तू दररोज किती पाणी पितोस. आय ड्रिंक 2 liters, मी 2 लिटर पाणी पितो. आय ड्रिंक 2 liters, मी 2 लिटर पाणी पितो. हाऊ मच टाइम डू यू नीड, तुला किती वेळ हवा आहे. हाऊ मच टाइम डू यू नीड, तुला किती वेळ हवा आहे. आय नीड 10 minutes, मला 10 मिनिटे हवी आहे. आय नीड 10 minutes, मला 10 मिनिटे हवी आहेत. आज आपण रिमेनिंग डब्ल्यूएच क्वेश्चन आणि त्यांची आन्सर प्रॅक्टिस केली. अशाच प्रकारे दररोज इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस केल्यास तुमची इंग्रजी बोलणे नक्कीच इम्प्रूव्ह होईल. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस व्हिडिओसाठी गीता इंग्लिश क्लास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.